नमस्कार. आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर मी वैशाली हिरे आणि मी मृणालिनी दहीकर आपले सहर्ष स्वागत करत आहोत. मैत्रिणींनो, थोडं दचकला, नक्कीच दचकलात असाल. नवीन चेहरा आहे तुमच्यासमोर, यवतमाळचा नाही आहे. आज आपण यवतमाळ शहर ओलांडून एक गडचिरोली शहरातील कवयित्री, सामाजिक कार्यकर्ता आणि विविध पैलू असलेल्या कुसुमताई आलम यांच्यासोबत संवाद साधणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यातील पहिली आदिवासी लेखिका, रान आसवांचे तळे, रान पाखरांची माळ, रान जखमांचे गोंधळ असे 3 कविता संग्रह प्रकाशित, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात काव्यसंग्रह, कविता आहेत. अनेक आदिवासी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. 2007 मध्ये त्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत. 2017ला त्या दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग येथील जागतिक परिषद सहभागी घेतलाय. त्यानंतर त्यांनी इंडोनेशियातील सेमरन, जकार्ता इथे सुद्धा त्या जाऊन आलेल्या आहेत. अशा ह्या साध्या बोळ्या पण कर्तृत्ववान अशा कुसुमताईशी आज आपण संवाद साधणार आहोत. ताई, तुम्ही एका आदिवासी भागामधून आलेल्या आहात आणि या समाजामधून येत असताना तुम्हाला ज्या काही अडचणी आलेल्या आहेत, तर त्या सुरुवातीच्या अगदी लहानपणापासून, कारण हा संघर्ष जो आहे तुमचा अगदी लहानपणापासून सुरू झालेला आहे आणि या संघर्षाला सामोरे जाताना तुम्हाला काय खाचकळगे आलेले आहेत, तर ते थोडं विशद करून सांगावं. खरं तर ज्या समाजामध्ये मी जन्माला आले, आदिवासी समाजामध्ये, तो संघर्षशीलच समाज होता. परंतु तो संघर्ष लोकांना फार कळला नव्हता की आपण आपले पूर्वज कोण आहेत आणि त्यांनी आपल्या देशासाठी काय केलेलं आहे हे माहिती नव्हतं. पण जगण्याचा संघर्ष मात्र त्यांचा भरपूर होता आणि तो त्यांचा जगण्याचा संघर्ष माझं बालमन हे हेरत होतं. आणि म्हणून या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण की एक समाज असा होता की तो सुखी आणि समृद्ध होता आणि बिना मेहनतीनं जगणारा असा समाज होता. आणि हा मेहनत करून सुद्धा यांना पोटभर खायला मिळत नव्हतं, बरोबर कपडे अंगावर मिळत नव्हते, शिक्षण मिळत नव्हतं आणि आरोग्याच्या चांगल्या सुविधा नाही. अशा समाजाकडे बघताना त्या समाजाचं आणि या समाजाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर येत होतं. आणि म्हणून मग मी ह्या लहानपणापासूनच ह्या सगळ्या चेतना, या संवेदना माझ्या त्यावेळेला जागृत झाल्या, त्याने हे सगळं सुरू केलं. शिक्षण घेत असताना तुम्हाला शाळेमध्ये जाण्याची जी गरज भासली किंवा शाळेमध्ये जाण्याचं जे काही तुमचं धाडस होतं, तर त्याविषयी सांगा ना. तसं घरामध्ये शिक्षणाला म्हणजे वातावरण होतं, शैक्षणिक वातावरण. बाबा माझे कमी शिकलेले जरी होते तरी पण त्यांना शिक्षणाची खूप आवड होती आणि आपण सुशिक्षित झालो पाहिजे आणि आपल्यामध्ये एक चांगल्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत आणि त्या शिक्षणामुळे मिळतील हे सगळं त्यांना माहिती होतं. आणि म्हणून कुटुंबातल्या सगळ्यांना शिक्षण मिळावं याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि सगळ्यांना शाळेमध्ये पाठवलं आणि खूप शिस्तबद्ध, अतिशय सुंदर असं आम्हाला ते त्यांनी संस्कारित केलं आणि शिक्षणाला त्यांनी प्रवृत्त केलं. तुमच्या ज्या कविता संग्रह आहेत, रान आसवांचे, रान पक्ष्यांची पाखरं, रान जगण्याचे, हा रानोळा जीवनात आला म्हणून कवितेत आला की साहजिकच उतरला तो? नाही, म्हणजे रान आसवांचे तळे हा माझा पहिला संग्रह, दुसरा रान पाखरांची माय आणि तिसरा रान जखमांचे गोंधळ. खरं म्हणजे रानाचा आणि आदिवासींचा हा फार जवळचा संबंध आहे. किंबहुना रानाशिवाय आदिवासी जगू शकत नाही. रान म्हणजे नुसते झाडं नाहीत, तर एक जीवन जगण्याची ती समृद्धी पण आहे, त्यांचे पोट भरण्याचं पण साधन आहे आणि त्यांची संस्कृती पण आहे. रानामध्ये जी विविधता असते, उंच झाडे, छोटे झाडे, गुणी, त्यांचे गुण, त्यांचे गुणधर्म, हे सगळे संबंध माणसामध्ये, आदिवासी माणसांमध्ये ते आलेले आहे. आणि हे ऋणानुबंध ते माझ्यात पण तसे आले आणि म्हणून रानाचा हा संदर्भ मी त्या ठिकाणी जोडलेला आहे.
एकूणच आदिवासींचं जे तो परिसर आहे गडचिरोली जिल्हा अतिशय वनवैभव आणि समृद्ध असा असल्यामुळे त्या सगळ्या जाणीवा माझ्या संवेदना राणाविषयीच्या माझ्या मनामध्ये आल्या. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला सांगायला की मी नुसती जंगल बघायला म्हणजे बसमध्ये तिकीट काढून जायची आणि त्याच बसमध्ये मी जंगल पाहत पाहत यायची. इतकं म्हणजे राणाविषयी माझं प्रेम होतं आणि ते सगळं साहित्यातून उतरलं. मुलाखत पुढे सरकवण्यापूर्वी तुमच्या कविता संग्रहातली एखादी कविता मला ऐकवाल? तर खरं म्हणजे मला कविता पाठ नसतात, पण म्हणजे मी 4 वेळी म्हणून दाखवू शकते. तर एकूणच राणाचा संबंध जरी म्हणजे आला तरी पण जसा गडचिरोली जिल्हा हा चंद्रपूर जिल्ह्याचं बायफर्केशन आहे, विभाजन आहे आणि स्वतंत्र गडचिरोली झाला चंद्रपूरच्या नंतरचं विभाजनानंतर 82ला 1982ला. आणि त्याच कालावधीमध्ये नक्षलवाद गडचिरोलीमध्ये शिरायला लागला, सुरुवात झाली ती. आणि मग माणसांना कापणं, सुरुंगस्फोट होणं, नक्षलवाद्यांकडनं पोलिसांकडनं ह्या सगळा प्रकार पाहत होती. आणि मग अस्वस्थ झालं ते, कारण निरपराध लोक तिथे बळी जात होते. कोणी पोलिसांचा खबऱ्या म्हणून नक्षलवादी मारायचे आणि हे नक्षलवाद्यांमध्ये मी जातात सरेंडर होतात तिकडे म्हणून पोलिसांनी यांना नक्षलवादी घोषित करायचं आणि पीडित करायचं, मारायचं. तर माणसं मारण्याचं हे सगळं ते षडयंत्र त्या ठिकाणी दिसलं. आणि मग मी कविता लिहिल्या त्याच्यावर भरपूर. तर होतो सुरुंगाचा स्फोट, रान हादरून जाय, रान पाखराची माय कशी भेजारून पाहे, असं मी त्या माझ्या कवितांतून लिहिलेलं आहे. सगळं वर्णन त्याच्यातून आहे. दोन लाल होते सुखी आता म्हणजे अगा गोंड्याच्या गा राजा तुला विचारू का एक, आहे भयभीत कसा आज जंगलाचा लेक. गोंड्याचा राजा म्हणजे आमचे जे सगळे विधानसभा आणि लोकसभा हे आमचं आदिवासी बहुल आणि राखीव आहे. त्याच्यामध्ये आदिवासीच जनप्रतिनिधी आहे आणि जनप्रतिनिधी हा राजा किंवा आपण तो राजाच असतो एक डेमोक्रेसीचा, लोकशाहीचा. आणि त्याच ते पालकत्व त्यांनी स्वीकारावं आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पालक म्हणून त्यांनी सगळ्या सांभाळल्या पाहिजेत ही भावना होती. म्हणून त्यावेळेला मी त्यांना ते सगळं की तुला हे सगळं दिसत नाही का चित्र, आज असा सगळा भयभीत झालेला समाज आहे, तर याला तू कसं सांभाळशील अशा पद्धतीनं. आणि नंतर मी शेवटच्या ओळी आहे की झाले सोसून सोसून उठ वेगी वेगी जाऊ, तीर कामठ्याची धारवले आता लेखणीले लावू. म्हणजे हे सगळं खूप सोसून झालं आता. तर आपल्याला काय करायचं, तर आदिवासी आणि तीरकमठ्याचा जवळचा संबंध आहे. तर त्याच्यामुळे आता हा तीरकमठा आता मागचं किंवा पक्षी मारायसाठी नाही, तर आता तो आहे आपल्याला ही लेखणीला धार लावायची आहे. आणि म्हणून ते त्या कवितेमध्ये लिहिलं. आधीचा माडिया गोंड समाज आणि आत्ताचा आधुनिकतेला जो सगळा जग जात आहे, हा समाज आणि या समाजात कुठपर्यंत अंतर जाणवते तुम्हाला? खूप अंतर आहे. एकतर आदिवासींचं कल्चर हे वेगळं आहे आणि लोकांशी म्हणजे नगराशी संपर्क येत नाही, कारण खूप जंगलात आहेत ते. आणि लोकांशी म्हणजे शहराशी संपर्क नाही, त्याच्यामुळे ते आपल्याच व्यवस्थेमध्ये जगत आहेत अजूनपर्यंत. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचायला खूप वेळ लागला, त्या पोचत आहेत, पण त्या स्वीकारायला पण अजून समाज इतका खूप जास्त पुढाकार त्याचा झालेला नाही आहे. पण अनेक लोक योजनांचा आता लाभ घेऊ लागले, शिक्षणामध्ये पुढे आलेले आहेत, पण ते आपल्या संस्कृतीला फारसं सोडू इच्छित नाही. पण आदिवासी संस्कृती जी बाहेर जी दिसत आहे लोकांना की कमी कपडे आहेत किंवा हे लोक असे नाचतात, दारू पितात, पण त्याच्या मागचं एक शुद्ध असं शास्त्र आहे त्यांचं. आणि त्या पद्धतीचे ते जीवनमूल्य जगतात. खऱ्या अर्थाने नीतिमूल्याचं त्या ठिकाणी त्या संस्कृतीमध्ये शिक्षण असतं आणि ते जीवन जगत असतात. तर अजूनपर्यंत लोकांना त्या संस्कृतीचा स्पर्श पण झालेला नाही आहे. आपलं बरोबर लोकांना वाटते की हे आदिवासी म्हणजे बस काही नाही, यांना नाचायचंच आहे असं एकंदरीत वाटते. ते उत्सव नसतो, तो एक प्रकारचा एक आनंदाचा सोहळा असतो आणि ते प्रत्येक कार्यक्रमाचा भाग पण असतो. पण त्यांची जीवनशैली ही सामूहिकतेवर आधारित आहे आणि हे सामूहिकता जी आहे तर ही सुरक्षित
करते, पूर्ण समाजाला सुरक्षा देण्याचं काम करते. त्याच्यामध्ये स्त्री पण आली. तर इतर समाजामध्ये स्त्रियांना जो दुय्यम दर्जा आहे तो आदिवासींमध्ये नाही सारखा आहे. कदाचित काही गोष्टी अशा आहेत की त्या थोडा स्त्री आणि पुरुष थोडासा फरक आहे, पण इथे स्त्री सुरक्षित आहे. आदिवासी स्त्री आणि कला याचा अगदी जवळचा संबंध आहे, तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? प्रश्नच नाही की ह्या स्त्री जे आहे, स्त्रीनीच बीजाचं जे शोध लागला असेल, ते शेती करायला लागले असेल, हे सगळं स्त्रीनी केलेलं आहे. शिकार करणारा आदिवासी असेल तर तो शिकार करून जेव्हा आला तर त्या शिकारीचे सगळे भाग झाल्यानंतर तो उरलेला भाग असतो त्याचं काय म्हणते त्या कातडी कमवण्याचं आणि त्याचं काय ते सगळं काम तिने केलेलं आहे, स्त्रीनी केलेलं आहे. दुसरं असेल की हे आपण काही उपयोगाच्या वस्तू ज्या आपण बनवतो, सूप आहे, टोपली आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, ह्या अशा अनेक गोष्टी स्त्रियांच्याकडनं होतात. किंवा ज्या काही जीवनोपयोगी ज्या काही वस्तू लागतात त्या स्वतः हाताने तयार केलेल्या त्या स्वतःच तयार करतात. तर कलेचा आणि आदिवासी महिलांचा खूप जवळचा संबंध आहे. तर ती कला म्हणून नाही, ती जीवन जगण्याचं साधन आहे. आदिवासींचं जी काही कला आहे, तर या अनुषंगाने जर एखादी स्त्री त्या कुटुंबामध्ये राहते किंवा त्या समूहात राहते, तर हा जो समूह आहे या समूहाचं एक जो प्रधान किंवा मुख्य आहे, तर याची काय कर्तव्य असतं? कलेच्या बाबतीत तर ती म्हणजे स्त्री ही स्वतंत्रच आहे. कलेच्या बाबतीमध्ये त्या मुखियाचा तसा काही संबंध नसतो. आदिवासींची ही स्वतःची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये एक भूमकाल असतो जो पूजा करतो. कारण बरेचदा आदिवासींच्या संदर्भात असे प्रश्न सगळ्यांना भेडसावत असतात आणि ही आदिवासी संस्कृती जाणून घेणं आणि सर्वांसमोर ही मांडणं हाच एकमेव उद्देश आमचा आहे. निश्चितच चांगला उद्देश आहे, मी याचं स्वागत करेन. पण खरं म्हणजे व्यवस्थेमध्ये भूमकाल असतो. म्हणजे आदिवासी ब्राह्मणांना पूजेला बोलवत नाही, ते स्वतःचं त्यांचं पूजा करण्याचं एक हे असतो. आणि एक गायता असतो त्यांचा. आणि व्यवस्थेमध्ये जे जे लोक लागतात, म्हणजे तुमचं गुरं राखणारा असेल तर तू राखील, ते काम करणारा असेल, आणि असा कोणी माणूस पण ठेवत नाही ते लोक. तर ते स्वतःची कामं पण स्वतः करतात. ते आत्मनिर्भरच समाज आहे तो. पण या व्यवस्थेमध्ये जे या अंगाने जर जो कोणी लागत असेल मुखिया, तर ते सगळे त्यांच्याकडे आहेत. तर जर त्यांची स्वतःची जात पंचायत पण आहे, अजून पण ती टिकलेली आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी त्या कालमान परत्वे बदलल्या नाहीत, त्या तशाच आहेत, त्या बदलायला पाहिजे होत्या. त्याच्यासाठी आम्ही कधीतरी प्रयत्न करू, आम्ही बसू त्यावरती चिंतन करू. पण आदिवासीमध्ये गोटूल नावाची व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था जी तर संपूर्ण जीवन पद्धती येणाऱ्या पिढीला कशी सांगायची आणि त्याच्यामध्ये संस्कृतीचं दर्शन असेल. गोटूलमध्ये एक विद्यापीठ आहे आदिवासींचं, आणि त्याच्यामध्ये मग त्यांना शिकारीचं ज्ञान असेल, त्यांचा इतिहास असेल, त्यांचं ज्ञान असेल, त्यांच्या परंपरा असतील, हे सगळं त्या ठिकाणी शिकवलं जातं. नीतिमूल्यांचं त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. आणि हे सगळे त्या ठिकाणी गोटूलच्या व्यवस्थेमध्ये हे सगळे जे लोक येतात, हे सगळ्यांचं काम जे आहे, हे सगळ्यांचं काम कसं वाटलं जातं समाजाच्या याच्यासाठी, हे सगळेचे सगळे पाठ त्या ठिकाणी लहानपणापासून त्यांना दिले जातात. आणि म्हणून हजारो वर्षांची ही परंपरा आज पण जशीच्या तशी टिकलेली. तुमचा गडचिरोली, महाराष्ट्र, भारत आणि जकार्ता हा जो प्रवास झालेला आहे, आदिवासी ते इंटरनॅशनल, हा फार मोठा प्रवास झालेला आहे. तर हा कसा सार्थक झाला? म्हणजे झालं काय आहे की जिथे आदिवासी आहे तिथे घनदाट जंगल आहे, आणि घनदाट जंगल आहे तिथे खनिज आहे. हां. तर आणि जिथे खनिज आहे आणि तिथे जमीन आहे, तिथे कॉर्पोरेट सेक्टर आणि सरकारची मोठी नजर असते, आणि ती वाईट नजर असते, दुष्ट नजर असते, आणि ते सगळं सरकारला अपेक्षित असतं. तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला आणि खूप महत्त्वाची. हे बाहेर निघालं पाहिजे. खरं म्हणजे बाहेरच्या लोकांना माहिती नाही आहे. एवढंच माहिती आहे की आदिवासी म्हणजे नाचणारे आणि आदिवासी म्हणजे गाणारे, हा सगळा प्रकार आहे. पण इतकं शोषण आहे त्या जंगलामध्ये कशाचं की हे खनिज आज भिलाईचा एवढा मोठा जो प्रोजेक्ट, भिलाई प्लांट आहे, हे सगळं आदिवासी एरिया आहे. हे सगळं लोहा
आणि हे सगळं हे चंद्रपूर असेल आणि या सगळ्या खदानी कोळशाच्या सगळ्या आदिवासी, तर हे सगळंचं सगळं त्या ठिकाणी त्यांनी खोदून उत्खनन करून हे सगळं काढलं त्यांनी आणि खनन क्षेत्रामध्ये जेव्हा हे सगळं करत असताना तिथल्या ज्या स्त्रिया आहेत, तिथल्या स्त्रियांचं फार प्रचंड मोठं शोषण होतं. तिथल्या लोकांना हुसकावून लावण्यासाठी खऱ्या अर्थाने तिथल्या पुरुषांना नामोहरम करण्याचं एक तंत्र असते जे, तर ते तिथल्या स्त्रीवरती लैंगिक अत्याचार केला म्हणजे इथला पुरुष मानवर करून संघर्ष करू शकणार नाही, ही नीती आहे. आणि म्हणून हे सगळा हा संघर्ष आहे. एकूणच मी काल बोलताना बस्तरच्या सोनीसोरीचं जे उदाहरण दिलेलं आहे, एक सोनीसोरी एक उदाहरण आहे फक्त. अशा अनेक सोनीसोरी आहेत ज्या कधी बोलत पण नाही, वाच्यता पण करत नाही. तर हे जंगलामध्ये खूप सारं आहे, म्हणजे इतकं प्रचंड मोठं सागवण आहे, सोन्यापेक्षा जास्त त्याची किंमत आहे. लोह असं इतकं आहे की 100हून अधिक वर्ष एकच खदान ती खोदायला त्यांना इतका हे लागेल, इतकं प्रचंड आतमध्ये ते आहे. सोनं, गडचिरोलीला प्लॅटिनम पण आता लागलेलं आहे. हिऱ्याच्या खाणी आहेत आदिवासी क्षेत्रामध्ये, आणि ह्या सगळ्या घेण्यासाठी तिथल्या आदिवासींना हुसकावून लावण्यासाठी, त्यांना त्या तिथून विस्थापित करण्यासाठी हे सगळंचं सगळं षडयंत्र आहे. आणि या सगळ्या षडयंत्राला लहान मुलं आणि महिला ह्या बळी पडतात, आणि वृद्ध, कारण प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं. आता गडचिरोलीला जे सुरजागडचं सुरू झालं तर 2016ला एकूणच ते प्रस्तावित झालेल्या खदाणी होत्या, आणि आता काम सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष. तर इतके रस्ते खराब झाले, म्हणजे शेकडो ट्रका जातात तिथे, रोज जाणं येणं करतात. पूर्ण रस्ते खराब झाले कारण खूप वजनदार असतात, पूर्ण लोहा जातो तिथून, प्रत्येक मातीच्या कणाकणात लोहा आहे तिथे. आणि हे जात असताना 100-150हून अधिक अपघात तिथे झालेले आहेत. त्याच्यामध्ये लहान मुलं, त्याच्यामध्ये वृद्ध, त्याच्यामध्ये अपडाऊन करणारे स्त्री पुरुष असतील, शिक्षक असतील, त्याच्यामध्ये युवकांचे तर प्रचंड बळी गेलेले आहेत. त्या रस्त्यावरचे अपघात प्रचंड झालेले आहेत. धुळीमुळे पूर्ण एरिया प्रदूषित झालेला आहे, आणि तिथल्या शेतावर त्याचा परिणाम जास्त झालेला आहे, आणि नापिकी झालेली आहे त्या धुळीमुळे. तिथे पिकत काही नाही. त्यातल्या काही आदिवासी कधी आत्महत्या करत नाही, पण आता तिथल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत, कारण सरकारकडनं त्याचं काही त्यांना मिळालेलं नाही बेनिफिट काहीच. आणि अशा प्रकारे जीवन जगत आहेत. आरोग्याची आता आम्ही तर तपासणी सध्या तरी नाही केली, पण कालांतराने येणाऱ्या 10 वर्षानंतर प्रत्येक बालक त्याच्या फुफ्फुसामध्ये आजार होणार आहे. तो विकलांग, असे हातपाय आखडल्यासारखे असा जन्माला येईल, विकलांग जन्माला येईल. बुद्धीमध्ये पण, म्हणजे मेंदूमध्ये पण ते सगळं फुफ्फुसाचं आणि हे सगळं जाणार असल्यामुळे ते मेंदू पण त्याचं हे होणार आहे. ते मतिमंद मुलं तयार होतात, हातपाय वाकडे, कुपोषित बालकं, आणि महिलांचे पण गर्भाशयाचे वगैरे असंख्य रोग होतील. ही प्रचंड एक अघोरी असं एक हे शासनाचं एक वर्तन या ठिकाणी आदिवासी भागामध्ये जे पाहायला मिळत आहे. तर मी हे केवळ गडचिरोलीचं उदाहरण नाही देत आहे, तर मी 9 राज्यातला सलग दौरा केला. तिथे अनेक लोकांना भेटली, अनेक संस्था, संघटना, म्हणजे काम करणारे आदिवासींसाठी असणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्यांच्यासाठी मी सगळं मी त्यांचे मुलाखती घेतल्या, आणि त्याच्यावरून हे सगळं आम्ही चित्र पाहिलं आहे. देशामध्ये इतकं भयंकर असं सगळं प्रकार सुरू आहे. तर हे कुठंतरी देश पातळीवर किंवा जगाच्या पातळीवर ऐकलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही अनेक राज्यातल्या लोकांशी म्हणजे आम्ही संपर्क केला, ही व्यथा बोलून दाखवली. मी माझं सुरजागडचं जे सुरू आहे आता सध्याच्या काळामध्ये, तर ते सुरजागड सांगितलं मी की काय परिस्थिती आहे, महिलांचं कसं शोषण होते, पोलीस लोकांकडनं किती अत्याचार होतात, रस्त्याने एकटे जंगलातून लोक असे पायी जातात, एकटे दुकटे वगैरे असे, आणि हे जात असताना मग अनेक पोलिसांनी त्यांचं शोषण केलेलं आहे, पण त्या आवाज नाही करू शकत. माझी स्वतः लढाई हीच आहे की ज्या पीडित आहेत त्यांना न्याय देऊ शकत नाही, कारण त्या बोलू शकत नाही, आमच्यावर अन्याय झाला त्या सांगू शकत नाही, इतकं भयग्रस्तता आहे. आणि याच्यासाठी म्हणून मग आम्ही अनेक लोकांशी संपर्क केला, आणि जगाच्या पातळीवर हा आवाज कुठेतरी जंगलातला गेला पाहिजे, हा प्रयत्न माझा होता. आणि म्हणून 2017ला मी पहिल्यांदा जोहान्सबर्गला दक्षिण आफ्रिकेला गेले, त्याच्यानंतर आता इंडोनेशियाला नुकतंच हे सगळं जाऊन मी सांगितलं. तिथला अनुभव कसा राहिला?
निश्चितच म्हणजे जवळपास एक 55 ते 56 देशातले लोक जवळपास तिथे यावेळेला आलेले होते. इंडोनेशियामध्ये आणि जोहान्सबर्गला पण जवळपास एक 50हून अधिक देश त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. आणि ते सगळे आदिवासी बहुल एरियातले होते, जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले. आणि त्या सगळ्याच ठिकाणी अशा ह्या खनन क्षेत्रातच पीडित असलेले हे सगळे ॲक्टिव्हिस्ट होते, सगळे वकील, समाज कार्यकर्ते आणि तज्ज्ञ, टेक्निकली काय काय अडचण आहे हे सगळं ते आम्ही ऐकलं. जी माझ्या देशातली, माझ्या जिल्ह्यातली जी स्थिती आहे ती संपूर्ण जगामध्ये आहे. महिलांचं शोषण तशाच प्रकारचं आहे. किंबहुना आता आपण मणिपूर जर पाहिला असेल किंवा तुम्ही ऐकला असेल, म्हणजे इतका थरार आहे प्रत्येक ठिकाणी. तर मी भारताच्या विषयी जर बोलायचं असेल मला, तर हा मला प्रश्न पडतो सरकारला की म्हणजे तुम्हाला देशाला आर्थिक महासत्ता जर बनवायचं असेल तर आदिवासी महिलांची नग्न परेड करून बनवणार का तुम्ही? म्हणजे या माणसाने, आदिवासी माणसाने तुम्हाला काहीच नाही मागितलेलं आहे, उलट या देशाला दिलेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अनेक लोकांचं बलिदान गेलं, अनेक महिलांनी त्याग केलेला आहे. अनेक महिलांनी, आमच्याकडे चांदी घालण्याची प्रथा, आम्ही सोनं घालत नाही, आदिवासी चांदी घालतो, आमच्या अंगावर चांदी असते. आणि गांधींनी ज्या वेळेला भारत छोडोचा जे इथला चंपारण्याचा जेव्हा सत्याग्रह केला त्यावेळेला गुजरातच्या बारडोली आणि तिकडल्या तो साऊथ गुजरातच्या आदिवासींच्या इथून बैलबंडीनी चांदी गेलेली आहे. आमच्या लोकांनी, महिलांनी अंगावरचे सगळे दागिने काढून दिले, तर गांधीला नेता नाही आला तर बैलबंडीनी पोचवून दिलेला आहे. अनेक महिला त्या ठिकाणी येरवडा जेलमध्ये होत्या, तिथे डिलेव्हरी झाल्या काही महिला त्या ठिकाणी. आणि एवढं प्रचंड मोठं योगदान ह्या देशाला दिलेलं आहे. लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही आदिवासींचा खरा इतिहास. तर हे एवढं सगळं काम केल्यानंतर आम्हाला बक्षीस काय मिळालं असेल तर आमच्या भागामध्ये असलेलं जे खनिज आहे, जे वनवैभव आहे, ते नष्ट करून आदिवासींना विस्थापित करून त्यांचे जंगल जमीन हिसकावून हे सगळं सरकार निर्दयपणे, क्रूरपणे वागत आहे. ते अतिशय निंदनीय आणि खूप वेदनादायी आहे. आणि याच्यासाठी मी ते जागतिक पातळीवरती मी जात असते. तुमच्या गडचिरोलीकडचा जो युवा आहे, गडचिरोलीचा म्हणण्यापेक्षा आदिवासी युवा, कारण तर तो आता या आधुनिकतेला, आदिवासी ते आधुनिकतेला सक्षमपणे सामोरं जायला रेडी आहे. निश्चितपणाने रेडी आहे. झालं कसं आहे की आता हळूहळू तो जंगलाच्या बाहेर पावलं पाडायला लागलेला आहे आणि त्याला आता अधिकार कळायला लागलेले आहे. जेव्हा त्याला अधिकार कळायला लागले, एज्युकेशन त्याच्यापर्यंत पोहोचत आहे, त्याला बाबासाहेब कळत आहे, त्याला गांधी कळत आहे, त्याला नेहरू कळत आहे, त्याला अनेक क्रांतिकारी कळत आहे, त्याला बिरसा कळत आहे, त्याला जयपालसिंग मुंडा जे संविधान सभेचे सदस्य होते, आदिवासींना अधिकार देण्याच्या संदर्भाने बाबासाहेबांसोबत ते आहेत त्यावेळेला, ते की आम्ही त्या ठिकाणी आमचे लोक होते. ही प्रचंड अशी त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण झालेली आहे. आणि मग त्यांना हे वाटायला लागलेलं आहे की आता आदिवासी म्हणजे जंगलात राहणाराच नसून की आदिवासींचं खूप मोठं काम आहे. तर त्या प्रेरणा आहेत आणि त्यांना असं वाटायला लागलं की नाही, आपला स्वाभिमान महत्त्वाचा आहे. आम्ही स्वावलंबी असणारा समाज, या समाजाला परावलंबी करण्याचं जे सरकारचं धोरण आहे त्याचा निषेध पण ते स्पष्टपणे करायला लागलेले आहेत. आणि त्या विचारधारेवर चालत आहे, जी विचारधारा बिरसा आणि या सगळ्यांनी, बाबासाहेबांनी जे दिलेली होती त्याच्यावरती. त्याच्यामुळे युवा निश्चितपणाने आणि महिला पण याच्या सोबतीला हळूहळू आता पुढे पाय टाकतील. नवीन तुमच्या ज्या तिथल्या पिढी म्हणजे मुलं मुली, त्यांना काय सांगाल? तिथल्याचपेक्षा सगळ्याच समाजातल्या युवा वर्गाला काय सांगाल? स्त्री वर्गाला काय सांगाल? निश्चितपणाने हा देश आपला आहे आणि ह्या देशामध्ये जेव्हा हा देश गुलाम होता, तर ह्या देशाला गुलामीतून सोडवण्याच्यासाठी खूप महिलांचं योगदान आहे. खूप महिलांनी या ठिकाणी कष्ट घेतलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, त्याग दिलेला आहे, त्याग केलेला आहे. आणि ह्या राष्ट्राला एक सत्तेच्या याच्यामध्ये बाहुबलावर नेस्तनाभूत करण्याचं जे कारस्थान आहे, हे सगळं कपट कारस्थान म्हणूया त्याला. आणि लोकांना जी स्वातंत्र्याच्या पूर्वी जी आपल्याकडे जी गुलामीची मानसिकता होती, जातीवाद होता, आणि हा जातीवाद
तर भयंकर अशा प्रमाणामध्ये होता त्यावेळेला. अनेक लोकांनी हे जातीवाद नष्ट झालं पाहिजे आणि आपण माणूस म्हणून जगलो पाहिजे याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले होते. तर ते सगळेचे सगळे लोक निघून गेले पूर्वीचे. पण आता नव्याने जो सत्तेचा माज ज्याला म्हणतात, सत्तेच्या बलाचा वापर करून लोकांवरती जे काही थोपवण्याचं कारस्थान जे सुरू आहे त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला प्रचंड मोठं धाडसाने पाऊल उचलण्याची आज मोठी गरज आहे. आणि आपले जे सावित्रीबाई असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले असतील, बिरसा असतील, शाहू महाराज असतील आणि अनेक मोठे साधू संत ज्यांनी मानवतावाद रुजवला या ठिकाणी, गाडगे बाबा असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि महाराष्ट्रात आपण आहोत सध्याचं, आपण काही असं हे नाही करणार की आपल्याला क्षेत्रबंधन नाही आहे. पण आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र ही भूमी अतिशय चांगली भूमी आहे, समाजकार्याची भूमी, साधू संतांची भूमी आहे. या भूमीतले आपण, तर आपलं पहिलं दायित्व हे आहे की आपल्याला देशाला या मगरमिठीतून, राक्षसांच्या मगरमिठीतून सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कारण हे सत्तेचे राक्षस भुकेलेले आहेत आणि ते कोणत्याही थराला जात आहेत. त्यांनी महिलांची विटंबना केलेली आहे, युवकांना देशोधडीला लावलेला आहे, बेरोजगार तर केलेलंच आहे. किंबहुना धर्माचा रंग चढवून त्यांना वेगवेगळे झेंडे हातामध्ये देऊन त्यांचा गैरवापर करण्याचं षडयंत्र हे करत आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला पहिली लढाई आपल्याला ती आहे की व्यवस्थेच्या विरोधामध्ये हे सगळं आपल्याला उभं राहिलं पाहिजे. जी व्यवस्था आपल्याला परत गुलामीकडे नेणारी आहे, विषमतेकडे नेणारी आहे, तिला आपल्याला ठेचल्याशिवाय आज पर्याय नाही. आणि हे काम केवळ महिला आणि युवक करू शकतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. तर आपण आजची जी वर्णव्यवस्था आहे, या वर्णव्यवस्थेच्या संदर्भात जो आपला आक्रोश सांगता आहात, पण याही पूर्वी मी फुलंदेवीचा उल्लेख करणं खूप गरजेचं समजते की त्यांनी या व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी अतिशय कठोर असे परिश्रम करून आणि स्वतःला एक स्त्री, आदिवासी स्त्री आज काय करू शकते हे त्यांनी सगळ्या जगाला दाखवून दिलेलं आहे. तर आजही अशा फुलंदेवी आपल्या आदिवासी समाजामध्ये आहेत का? केवळ आदिवासी समाजात नाही, सगळ्या समाजात आहेत. स्त्री ही आई आहे, तिच्याकडे ममत्व आहे. पण ती प्रसंग पाहून ते पावलं उचलणार आहे, उचललेली आहे. आणि आता त्या सगळ्याच गोष्टींची गरज झालेली आहे. मी असं नाही म्हणणार, मी गांधीवादी आहे आणि माझे ते साने गुरुजी माझे आदर्श राहिलेले आहेत माझ्या बालपणापासूनचे. बाबासाहेब मला सापडायच्या आधी, बाबासाहेब माझे गुरु आहेत, महात्मा फुले माझे गुरु आहेत. बाबासाहेब अहिंसावादी होते खऱ्या अर्थाने, पण बाबासाहेबांनी हे म्हटलं आहे की वेळ प्रसंग पडला तर ते पण करायचं. आणि स्त्रिया त्या करतातच, प्रश्नच नाही आहे. जर अन्याय झाला असेल तुम्हाला तर त्या मार्गाने तुम्हाला त्या प्रसंगी तुम्हाला कसं वागायचं ते वागलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे असं मणिपूर सारखा प्रसंग पुन्हा कुठल्या स्त्रीवर घडू नये आणि हे सगळं केलं पाहिजे. आणि त्या मताची मी आहे, जरी मी अहिंसावादी असली पण ती माझ्यावर होणारा अन्यायाला परतवून लावणं ही सुद्धा एक अहिंसाच असं मी समजते. आणि ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, प्रासंगिक. असं नाही की उलसूट आपण काही केलं पाहिजे, पण ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. आणि महिलेची सुरक्षा म्हणजे आज धोक्यात आलेली आहे. आणि अशा प्रसंगी महिलेने कसं वर्तन करायचं, कसं राहायचं हेच शिकलं पाहिजे. नक्कीच. आजपर्यंत तुम्हाला बरेचसे असे पुरस्कार मिळालेले आहे आणि पुरस्कारांची यादी खूप लांबलचक आहे. पण त्यातले जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत तर त्या पुरस्कारांबाबत आम्हाला सांगा. मला खरं म्हणजे पुरस्काराबद्दल अप्रूप नव्हतं. आणि कसं आहे की कारण पुरस्कार म्हणजे ती कामाची पावती असते. तरीही पण मला अजून खरा पुरस्कार म्हणजे माझ्या लोकांनी जे मला प्रेम दिलेलं आहे तो माझा सगळ्यात खरा पुरस्कार आहे. मला कोणताही पुरस्कार अपेक्षित नव्हता, परंतु आमचं आदिवासी विभाग जे आहे, आदिवासी विभागाकडनं आदिवासी सेवक हा पुरस्कार देण्यात येतो. ज्यांचं काम आहे समाजामध्ये आणि ज्यांच्या वयाची 45 वर्ष पूर्ण झाली अशांना तो पुरस्कार देतात. तर तो माझ्या विभागाचा म्हणून मी स्वीकारला. मी पुष्कळ पुरस्कार असे म्हणजे नाकारले आहे असं म्हणणार नाही, ते स्वीकारले नाही. मी त्यांनी सांगितलं की मला पुरस्कार नको, मला जे गरजेचं वाटलं ते मी पुरस्कार घेतला तो याच्यासाठी कारण तो माझ्या विभागाचा होता आणि माझ्या विभागावर माझं प्रचंड प्रेम आहे आणि म्हणून तो मी स्वीकारला.
पण मला जो व्यसनमुक्तीचा जो पुरस्कार मिळाला त्याची मोठी कहाणी आहे की खरं ती म्हणजे कहाणी ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. खरं म्हणजे एकाला व्यसनमुक्तीचं काम करायचं होतं आणि त्याने म्हटलं की ताई म्हणे मी व्यसनमुक्तीचं मला काम प्रोजेक्ट पाहिजे आहे, तर त्यासाठी मी मुंबईला आलो आणि आमदार निवासात त्याची माझी भेट झाली. तर मी म्हटलं, तो म्हणे की एका आमदाराला भेटायचं आहे. म्हटलं का आमदाराला भेटते तू? तर म्हणे की मी म्हटलं ते आमदार तर मग तुझ्याकडनं काही घेणार थोडंफार. तर म्हणे हो माझ्याकडे जास्त नाही, पण मी थोडंसं फुलाची पाकळी त्यांना देणार आहे. मग मी त्याच्याकडे पाहिलं, म्हटलं याच्याकडे पाहिल्यानंतर याची आर्थिक परिस्थिती एवढीशी ठीक नसेल, तर असं करते म्हटलं की आमदाराकडे तू जा, नाही म्हणणार नाही असं, पण माझ्या पत्राने काम होते का तुझं? म्हटलं तर मी त्याला लगेच पत्र लिहून दिलं नाही, म्हटलं टाकून दे तिथे. आणि ते पत्र टाकल्यानंतर झालं काय की त्या पुरस्काराच्या यादीत माझं नाव येऊन गेलं. आणि मग मला त्यांनी मला आयुक्तांनी फोन केलं पुण्याहून की अभिनंदन ताई, तुम्हाला आम्ही व्यसनमुक्तीचा पुरस्कार दिला. म्हटलं का? मी तर पुरस्कारासाठी टाकलंच नव्हतं. म्हणे आता ते एवढे माहिती संचालनालयाकडे सगळं गेलेलं आहे. म्हणे आता तू जर नाही म्हणशील ना माझी नोकरीच जाते, आता तुला काही नाही ते घ्यावंच लागेल. तर मी म्हटलं की ते प्रशासनाच्या चुकीमुळे ते मला मिळालं, पण ॲक्च्युली मी व्यसनमुक्तीचं काम करत होते, पण पुरस्काराला मी अर्ज केलेला नव्हता. पण त्यांनी माझं काम पाहिलेलं होतं की हिचं काम आहे आणि म्हणून त्यांनी ते दिलं. त्यांना ती खूप खुशी झाली आणि त्यावेळेला त्या ब्रँड ॲम्बेसेडर सिद्धार्थ जाधव होते, त्यांच्या हातून तो मला पुरस्कार मिळाला. तर ती अशी कहाणी आहे पुरस्कारांची. खरं तर कार्याची जी पावती आहे तो समाजच ठरवत असतो. कुठल्याही पुरस्काराचं कुठेही लेखाजोखा न मांडता त्याचं जे कार्य आहे तेच बोलत असतं. आता जेव्हा एखादा विचार तुम्ही करता तर त्यावेळी तुम्हाला काय वाटतं की कुठल्या जाणीवा तुम्हाला जाणवतात की काहीतरी केलं पाहिजे म्हणून या अनुषंगाने? हा म्हणजे ते लहानपणापासूनच माहिती नाही मला कसं होतं, पण मी खूप वयोवृद्ध लोकांशी मी खूप जास्त मिळून राहिलेली होती आणि खूप गोष्टी ऐकायची मी असं. तर आणि समाज बघायची, तर समाज बघायची त्यावेळेला आणि परिस्थिती खूप गंभीर असायची. मग मी प्रश्न विचारायचे थोडीशी की हे कसं ते कसं वगैरे. तर मग मला काही काही गोष्टी समाजातल्या कळत गेल्या अशा आणि त्या जाणीवा माझ्या निर्माण झाल्या लहानपणीच, पण नंतर पुढे पुढे विस्तारत गेला. पण कालांतराने जेव्हा मी नागपूरला आल्यानंतर माझा बाबूरावजी मडावी म्हणून आमचे एक नेते होते, आदिवासींचे मोठे नेते होते, त्यांच्या सहवासात मला जायला मिळालं. तर ते त्यांचे विचार, त्यांचं भाषण ऐकायचे, त्यांची कृती, काम करण्याची पद्धत हे सगळं मी पाहिलं. आणि नंतर मग मला हे सगळं थोडी प्रगल्भता येत गेली. हळूहळू वाचन वाढलं. वाचन वाढता वाढता हातात जे जे पुस्तक मिळालं ते मी वाचायची. वाचन खूप होतं माझं त्या काळामध्ये. आणि नंतर मग मला माझ्या हातामध्ये मूकनायक आणि बहिष्कृत भारत जेव्हा मला कळत पण नव्हतं, पण त्या काळामध्ये मला ते मिळालं. मग अनेक लोक मिळाले, जे यशवंत मनोहरांसारखे लोक, सीमा साखरेसारखे लोक, यांच्यासोबत मला बसता आलं. नागपूरच्या दिशा संघामध्ये कार्यक्रम होती व्हायचे, त्या कार्यक्रमामध्ये पण मी जायची. तेव्हा ते एक वैचारिक प्रगल्भता येत गेली. आणि मग ते तो अत्याचार त्या काळामध्ये महिलांना रूपकवरला जाळून मारलं होतं. माझ्या वयाची ती होती त्या काळामध्ये. आणि तिला त्याच्यानंतर अनेक मग मुलींचे प्रेम प्रकरणातून ॲसिड फेकायचं, अनेक मुलींना हा हुंडाबळी म्हणून तो काळच होता, मुलींना जाळून टाकायचं, गॅस याच्यामध्ये मारून टाकायचं, हे सगळं असह्य होत होतं. आणि म्हणून मग मी ते माझ्या जाणीवा त्या आतमध्ये रुतून राहिल्या. कालांतराने जेव्हा मला समज आली आणि असं लिहायचं वाटलं, तेव्हा मग मी त्या सगळ्या लिहत गेली त्या जाणीवेमध्ये आणि ती डुबून गेली मी त्याच्यामध्ये खरं म्हणजे. ताई, आपण यवतमाळमध्ये आलात आणि अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्याशी हितगुज करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. आणि खरंच आनंदभाऊ गायकवाड यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला एक दिशादर्शक जे हे व्यक्तिमत्व आहे, तर ते व्यक्तिमत्व आज आमच्या महिलांपुढे उलगडण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला ही बहुमोल संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते. आणि आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा, मी मृणालिनी दहीकर आणि मी वैशाली हिरे, आम्हा दोघींचाही सस्ने नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.